ठिकाणी समोर उपस्थित होत आहे, काय सांगा? येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये भाव राज्य आणि केंद्र सरकारने मिळून दिला पाहिजे या मागणीसाठी प्रमुख मागणी. दुसरी मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे. या दोन मागण्यासाठी औसा तहसील कार्यालयासमोर येणाऱ्या 18 सप्टेंबरला अमरण उपोषणाला बसण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत या अंशातून उभं राहिलेलं आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्याशिवाय नाही. राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, अनेक भाग लातूरमध्ये देखील अतिवृष्टी झाली, मात्र जे कृषी मंत्री आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रमात दंग असल्याचं दिसतं. दुर्दैव आहे महाराष्ट्र राज्यात या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या देटाला जरी धक्का लागला तर त्याची गय केली जाणार नाही असं शासन छत्रपतींनी या ठिकाणी राबवलं. त्याच राज्यामध्ये राज्याचा कृषी मंत्री राज्यातला शेतकरी एवढा भयावह अवस्थेत आहे, ओला दुष्काळ पडलेला आहे, अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची रानं खरडून गेले, पिकं वाहून गेली. अशा परिस्थितीमध्ये राज्याचा कृषी मंत्री हा आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नट्या आणून नाचगाणे त्या ठिकाणी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम घेतो. हे दुर्दैव आहे. अशा मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातला शेतकरी आज सोयाबीनच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ आहे. सोयाबीनला कवडी मोल हमीभाव केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. एकरी 24,000 रुपये उत्पन्नाचा खर्च येतो आणि उत्पन्न काय निघतं तर त्याची बरोबरी सुद्धा होत नाही खर्चाची आणि उत्पन्नाची. त्यामुळं या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादकांना 8,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत छावा संघटनेचं हे आंदोलन अतिशय ताकदीने आणि तीव्र होणार.